नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 10 जो आहे मराठ्यांचा जो राजकीय इतिहास त्याला आपण म्हणतो, यावर्षी जो बदललेला सिलॅबस आहे त्या पेपरचं नाव यावर्षीचं आहे मराठ्यांचा राजकीय इतिहास, पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ द मराठा. तर आपण पहिलं प्रकरण हे पहिलं प्रकरण आपण बघतोय. त्यामध्ये 1740 मराठ्यांची राजकीय परिस्थिती काय होती याचा आढावा आपण घेतोय. तर यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलंय, त्याला आपण आकडा दिलेला होता, शाहू ताराबाई यादवी युद्ध. हे आपण मागचं जे लेक्चर झालं ह्या मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं. तर आत्ता आपण काय बघणार आहे, तर बाळाजी विश्वनाथ, या बाळाजी विश्वनाथांची दिल्ली मोहीम आणि मराठा मंडळ मराठा राजमंडळ ह्या मराठा राजमंडळाचं कार्य हे कशा पद्धतीचं आहे याचा थोडक्यात असा आढावा घ्यायचा आहे. तर बाळाजी विश्वनाथांची दिल्ली मोहीम बघत असताना किंवा मराठा राजमंडळाची स्थापना बघत असताना सुरुवातीला आपल्याला थोडंसं बाळाजी विश्वनाथांचं मराठी सत्तेतलं योगदान हे कशा पद्धतीचं आहे हे मित्रांनो आपण बघायचं आहे. कारण पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ आहेत. पहिले पेशवे हे बाळाजी विश्वनाथ आहेत. शाहूंच्या पडत्या काळामध्ये शाहूंची बाजू ही शाहूंची बाजू उचलून धरण्याचं जे काम आहे हे काम कोणी केलं, तर प्रत्यक्षामध्ये बाळाजी विश्वनाथांनी केलेलं आपल्याला दिसतं. मराठ्यांचा इतिहास जर आपण बघितला तर मराठ्यांच्या इतिहासाचे आपण म्हणतो शिवशाही आणि पेशवेशाही असे दोन भाग पडतात. पेशव्यांचा उदय ही मराठेशाहीतली अतिशय महत्त्वाची घटना आहे. पेशवा म्हणजे छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ होतं, ह्या अष्टप्रधान मंडळातले मुख्य प्रधान, अष्टप्रधान मंडळांचा प्रमुख म्हणजे पेशवा. शिवशाहीमध्ये छत्रपतींनी कुठलंही पद वंश परंपरेनं दिलेलं नव्हतं, पण छत्रपती शाहूंनी, संभाजीपुत्र शाहू, आपल्या कारकिर्दीमध्ये अष्टप्रधान मंडळातील पदं ही पदं वंश परंपरेनं दिली. या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवे पद हे भट घराण्यामध्ये वंश परंपरेनं दिलं. या पेशवे पदावरील व्यक्ती ह्या कर्तबगार निघाल्या. छत्रपतींचे मुख्य प्रधान या नात्यानं बदलत्या काळामध्ये हळूहळू सगळी सत्तासूत्र पेशव्यांच्या हातामध्ये आली आणि पेशवे राज्याचे कर्ते आणि राज्य संचालक बनले, राज्य चालक बनले. छत्रपतींची सत्ता हळूहळू कमकुवत होत गेली. म्हणून पेशव्यांच्या कर्तबगारीच्या काळामध्ये पेशवाईमध्ये मराठेशाही जी होती, ह्या मराठेशाहीमध्ये पेशवाई काळ असं म्हटलं जातं. ही पेशवाई या पेशवाईचा मूळ पुरुष बाळाजी विश्वनाथ भट घराण्यातला आणि तिथला शाहूंच्या सुटकेनंतर एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या विशिष्ट परिस्थितीमध्ये बाळाजी विश्वनाथ आणि पेशव्यांचा उदय हा मराठ्यांच्या राज्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. मग बाळाजी विश्वनाथ आणि पेशवाईंचा उदय जो आहे, ह्या उदयाची कारणं काय होती थोडक्यात बघायचं आपल्याला. कारण आपण बघितलंय मराठ्यांचं यादवी युद्ध झालं, कारण मोगलांच्या कैदेतनं शाहूंची सुटका झाली. मराठी राज्याचे खरे वारसदार शाहू होते. शाहूंचा मराठ्यांच्या गादीवरचा वारसा हक्क कायदेशीर होता. हा वारसा हक्क कायदेशीर असून सुद्धा ताराबाईंनी तो डावलला. राज्याचा खरा वारस आपलाच मुलगा आहे याचं प्रतिपादन करून शाहूंना प्रखर विरोध केला. मराठ्यांचे प्रबळ सरदार आपल्या हाताशी धरले आणि शाहूंच्या प्रदेशामध्ये धुमाकूळ माजवला. चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, दमाजी थोरात, कान्होजी आंग्रे, रामचंद्रपंत अमात्य यांनी शाहूंच्या विरुद्ध उघड अशी जी बंडखोरी आहे, ही बंडखोरी केलेली आपल्याला दिसते. शाहूंवर अनेक संकट आलेली होती. या संकटामध्ये बाळाजी विश्वनाथांनी शाहूंना समर्थची साथ ही समर्थ साथ दिलेली आपल्याला दिसते. त्यांच्या कमालीची निष्ठा होती आणि या कमालीच्या निष्ठेमुळं शाहूने विश्वासू बाळाजी होते, ह्या विश्वासू बाळाजींना पेशवेपद दिलं.
या संधीचं त्यांनी सोनं केलं. सर्व संकटावर मात करून शाहूंचं आसन स्थिर केलं. शाहूंचा त्यांच्यावरचा विश्वास वृद्धिंगत झाला. बाळाजी विश्वनाथ आणि पेशव्यांचा उदय मराठेशाहीत झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरं कारण होतं छत्रपती शाहूंच्या समोरच्या अडचणी. बघा, शाहू छत्रपती झाले तेव्हा असंख्य अडचणी होते शाहूंच्या पुढं. महाराष्ट्रामध्ये अराजकतेची परिस्थिती होती. राजकीय वातावरण अशांत होतं. मराठे सरदार जे होते ह्या मराठे सरदारांच्या निष्ठा दोलायमान होत्या. इकडं जाऊ का तिकडं जाऊ, स्वतःचा स्वार्थ प्रत्येकाला दिसत होता. अशा वेळी सुरुवातीपासून खेडचं जे युद्ध झालं, या खेडच्या युद्धापासून विश्वासानं साथ देणाऱ्या शाहूंवरील आलेली अनेक अडचण आणि संकट यांचं निष्ठेनं निवारण करणाऱ्या अतिशय हुन्नरी नेक आणि मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ यांच्यावर विश्वास शाहूंचा बसला आणि पेशवाईची सूत्र बाळाजींच्या हातामध्ये आली. त्यामुळं बाळाजी विश्वनाथ आणि पेशवे घराण्याचा उदय झाला. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे मराठी सरदारांचा स्वार्थ. मराठ्यांनी बलाढ्याशी मोगल सत्ता, बलाढ्य अशा मोगल सत्तेबरोबर 25 वर्ष सुरू असलेलं स्वातंत्र्याचं युद्ध जे होतं हे निकरानं या युद्धाला झुंज दिलेले होते आणि जिंकलेलं होतं. ही गोष्ट अभिमानास्पद आहेच. पण परिस्थितीनुरूप छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेल्या जहागिरी पद्धतीमुळे थोडेसे सरदार जे होते हे स्वार्थी बनले. हे जे राष्ट्रहित होतं, या राष्ट्रहितापेक्षा स्वहित ते पाहू लागलेले आपल्याला दिसतं. राज्य आणि राज्यनिष्ठा स्वार्थापुढं दुय्यम पडू लागले. आणि अशा वेळी प्राणपणानं झगडणाऱ्या प्रामाणिक आणि राजनिष्ठ बाळाजी विश्वनाथांवर शाहूंचा विश्वास बसला. त्याला छत्रपती शाहूंनी आपला पेशवा केलं आणि बाळाजी विश्वनाथांचा आणि त्यांच्या घराण्याचा उदय झाला. त्यानंतर शाहूंचा स्वभाव हे एक कारण आहे. शाहू अतिशय सरळ मार्गी, विश्वासू, गुणग्राहक. त्यांचा नेहमीच आपल्या सरदारांवर आणि सेवकांवर विश्वास होता. त्यांच्या कर्तृत्वाला त्यांनी वाव दिला. त्यांच्यावर सोपवलेल्या कामामध्ये, जबाबदारीमध्ये शक्यतो हस्तक्षेप केला नाही. सेवकांच्या गुणांचा गौरव केला. शाहूंचा स्वभाव कर्तबगार बाळाजी विश्वनाथ आणि नंतर पेशव्यांच्या कार्याला पूरक ठरला. शाहूंच्या अष्टप्रधान मंडळाचा दुबळेपणा पण कारण ठरलेलं आपल्याला दिसतं. कारण मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणि या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ नामशेष होत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण स्वातंत्र्य युद्धाचा जो काळ होता, या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये अमात्य, सेनापती आणि नवीन निर्माण केलेले प्रतिनिधी हे प्रधानच प्रभावी कामगिरी करणारे ठरले आणि छत्रपती राजारामांनी त्यांचं पुनरुज्जीवन केलं. इतर प्रधान कर्तृत्वहीन ठरले. छत्रपती शाहूंच्या काळात त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं, पण पेशव्यांशिवाय कुणीही कर्तबगारी दाखवू शकलं नाही. त्यामुळं पेशवे बाळाजी विश्वनाथांचं आणि त्यानंतर त्यांच्या घराण्यातील पेशव्यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत गेलं आणि त्यामुळं पेशवाई सुरू झाली. त्याच्यानंतर निजाम, उलमुल्कची कारस्थान आणि मुत्सद्देगिरी. छत्रपती शाहूंनी 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवाईची वस्त्र दिली. 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवाईची वस्त्र दिली. त्याच वर्षी निजाम उलमुल्क
दक्षिणेचा मोगलांचा सुभेदार बनला. तो अत्यंत कर्तबगार होता, मुत्सद्दी होता, कूटनीतिज्ञ होता, महत्वाकांक्षी होता. तो मराठ्यांचा कट्टर शत्रू बनला. दक्षिणेमध्ये स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. दक्षिणेतील 6 सुभ्यांचा चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याच्या मराठ्यांच्या हक्कांना त्यानं आक्षेप घेतला आणि विरोध केला. मराठ्यांच्या निर्माण झालेल्या दुहीच्या आणि 2 सत्ता केंद्राचा फायदा त्यानं उठवला. अनेक मराठा सरदारांना आपलंसं केलं आणि पेशव्यांशिवाय इतर सरदार त्यांच्यापुढं निष्प्रभ ठरले. परिणामी मराठी राज्य आणि या मराठी राज्यामध्ये कार्यक्षम असणाऱ्या पेशव्यांचा उदय झाला. सगळ्यात महत्वाचं कारण कर्तबगार पेशवे. पेशवे घराण्याच्या उदयाचं महत्वाचं कारण म्हणजे या घराण्यात एका पाठोपाठ एक असे कर्तबगार पेशवे सत्तेवर आरूढ झाले. बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब आपण म्हणतो, हे सगळे पेशवे कर्तबगार होते, शूर होते, मुत्सद्दी होते, धाडशी असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं त्यांची योग्यता जी होती अतिशय श्रेष्ठ दर्जाची योग्यता त्यांची असलेली आपल्याला दिसते. आणि सतत शाहूंशी, छत्रपतींशी एकनिष्ठ राहिलेले आपल्याला दिसतात. तर मित्रांनो, बाळाजी विश्वनाथांचा उदय कसा झाला? पहिले पेशवे, भट घराण्यातले हे पहिले पेशवे. बाळाजी विश्वनाथ खरं तर भट घराण्यातले कोकणमधलं श्रीवर्धन जे ह्या श्रीवर्धनचे हे भट घराणं यांचं सुरुवातीचं कार्य होतं काय आहे बाळाजी विश्वनाथांचं हे बघू आपण. तर श्रीवर्धन जे आहे ह्या श्रीवर्धनचं देशमुखी वतन त्यांना होतं. जे रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामधलं श्रीवर्धन तालुका येतं तो. ह्या श्रीवर्धनचं हे भट घराणं देशमुखी वतन चित्पावन ब्राह्मण घराण्यामध्ये बाळाजी विश्वनाथांचा जन्म 1607च्या सुमाराला झाला. त्यांच्या घराण्यानं श्रीवर्धनचं देशमुखी वतन जे होतं हे देशमुखी वतन जंजिऱ्याचा सिद्धी होता, तिथं सिद्धीची सत्ता होती. ह्या सिद्धीच्या जहागीर इथे होतं. सिद्धीने या भट घराण्यांवर अतिशय अन्याय आणि अत्याचार केलेला होता. या त्रासाला कंटाळूनच बाळाजी विश्वनाथ त्यांचे बंधू होते भाणू बंधूंच्या सह कोकणातून ते देशावर आलेले आपल्याला दिसतात. कोकणातून देशावर ते आलेले आपल्याला दिसतात. छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर वध झालेला होता. या क्रूर वधानंतर मोगल मराठा संघर्ष तीव्र बनलेला होता. मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालेलं होतं. या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये रामचंद्र पंत अमात्यांच्या हाताखाली महाराष्ट्रातील अनेक घराणी कर्ते पुरुष यांचा उदय झाला. अशा कर्त्या पुरुषांच्या मध्ये बाळाजी विश्वनाथांचा समावेश होता. 1689च्या दरम्यान बाळाजी विश्वनाथ रामचंद्र पंतांच्या हाताखाली पुरंदरचा वसुली कारकून म्हणून नोकरीला होते. आणि या काळामध्ये त्यांचं वास्तव्य पुरंदर तालुका जे आहे ह्या पुरंदर तालुक्यातील सासवड इथं होतं. मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध, या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये सेनापती धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथांचा संबंध आला. नगरपासून दौलताबाद पर्यंतच्या प्रदेशाचा महसूल वसूल करण्याची जबाबदारी धनाजी जाधवानं त्यांच्यावर सोपवली. धनाजी जाधवांचे वसुली कारकून होते. ते अतिशय बिकट अशी परिस्थिती होती
आणि या परिस्थितीमध्ये या प्रदेशाचा महसूल त्यांनी गोळा केला. यावरून त्यांचं धाडस, त्यांचा मुत्सद्दीपणा, हर हुन्नरीपणा लक्षात येतो. 1696 ते 1707 या काळामध्ये पुणे आणि नगर ते दौलताबाद या प्रांताचा सुभेदार होता. या प्रदेशातील वसुलीचं अवघड काम त्यांनी या प्रदेशामध्ये केलेलं. आपला मुघलांचा वावर असताना सुद्धा हे काम त्यांनी पार पाडलेलं. याच काळामध्ये मोगली सरदार आणि अधिकारी यांचा त्यांच्याशी परिचय जो आहे हा परिचय झाला. आणि मोगली कैदेतील शाहूंचा संबंध सुद्धा त्यांच्याशी याच काळामध्ये आलेला आपल्याला दिसतो. आणि त्यांच्या अंगी असणाऱ्या अनेक गुणांच्यामुळे त्यांची प्रगती झपाट्यानं झाली. आणि मग बाळाजी विश्वनाथांनी संकटकाळी शाहूंची बाजू सावरून धरली. कारण शाहूंच्या सुटका आपण बघितल्या. शाहू ताराबाई युद्ध, औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मग शाहूंची सुटका 1708ला झालेली आपल्याला दिसून येते. शाहूंच्या सुटकेनंतर मराठी राज्यामध्ये शाहू आणि ताराबाई संघर्ष सुरू झाला. हे मुद्दे आपण बघितले. खेडची लढाई झाली. या खेडच्या लढाईच्या वेळी खंडोबालाल चिटणीस आणि बाळाजी विश्वनाथ यांनी प्रत्यक्ष धनाजी जाधवांना आपल्याकडं वळवलं. बघितलं आपण खेडची लढाई. जिकडं धनाजी तिकडं विजयाची माळ, असं एक समीकरण होतं. त्यामुळे शाहूंचा पक्ष धनाजी आल्यामुळं बळकट झाला. शाहूंचा विजय निश्चित झाला. आणि बाळाजी विश्वनाथानं शाहूंची बाजू ही बाजू सावरण्यासाठी केलेली ही पहिली महत्त्वाची कामगिरी होती. खेडचं युद्ध, आणि खेडच्या युद्धामध्ये शाहूंचा विजय झाला. आणि त्यामुळं साताऱ्यापर्यंतचा मुलूक सहजपणे शाहूंच्या ताब्यामध्ये आला. मराठ्यांची राजधानी सातारा ही ताब्यात घेतली आणि 12 जानेवारी 1708 रोजी शाहूंनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शाहूंनी जे कार्य केलं, शाहूंना छत्रपती करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान बाळाजी विश्वनाथांचं होतं. छत्रपती शाहूंनी ताराबाईंचा बंदोबस्त करण्यासाठी पन्हाळा रांगणा मोहीम काढलेली होती. आणि याच काळामध्ये धनाजी जाधवांचा मृत्यू झालेला होता. सेनापती धनाजी जाधवांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी धनाजीचा पुत्र चंद्रसेन जाधव याला सेनापती पद दिलं. पण चंद्रसेन जाधव यांची शाहूंवर पूर्ण निष्ठा नव्हती. त्यांचा आवडा होता ताराबाईकडं. चंद्रसेन आणि बाळाजी यांचं सुरुवातीपासूनच पटत नव्हतं. शाहूंचा विश्वास निष्ठावान आणि विश्वासू बाळाजी विश्वनाथांवर जास्त होता. छत्रपती शाहू बाळाजीच्या सल्ल्यानं वागत होते. आणि त्यामुळं चंद्रसेन जाधव सर्व मराठा सरदारांचा त्यावेळी प्रमुख होता. अनेक मराठी सरदार शाहूंवर नाराज होते. ते सर्व बाळाजीचा द्वेष करत होते. आणि याच दरम्यान कराडजवळ हरणाच्या शिकारीवरून क्षुल्लक तंट्यावरून चंद्रसेन धनाजी जाधवाचा मुलगा आणि बाळाजी यांच्याचा संघर्ष विकोपाला गेला. चंद्रसेननं बाळाजीवर फौज पाठवली. बाळाजी पराभूत होऊन शाहूंच्या आश्रयाला आला. शाहूंनी त्यावेळी बाळाजीची बाजू घेतली. त्यावेळी चंद्रसेन संतापला आणि त्यांनी 1711 मध्ये शाहूंचा पक्ष जो होता हा शाहूंचा पक्ष सोडलेला आपल्याला दिसतो. आणि उघडपणे ताराबाईच्या पक्षामध्ये तो गेला. शाहूंचा सरलष्कर हैबतराव निंबाळकर सुद्धा त्या पाठोपाठ ताराबाईंच्या पक्षात गेला. अशा प्रकारे सेनापती, सरलष्कर या सैन्यातील सर्वश्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी शाहूंचा पक्ष सोडल्यामुळं लष्करी व्यवस्था पूर्णपणे कोलबडून पडली शाहूंची. मराठ्यांच्या छत्रपतीकडं फक्त 2000च्या आसपास सैन्य मित्रांनो उरलेलं होतं. त्यावेळी सर्व मातब्बर सरदार जे होते हे सगळे मातब्बर सरदार शाहूंच्या विरोधात होते. अशा बिकट परिस्थितीमध्ये, अशा संकटाच्या काळामध्ये बाळाजी विश्वनाथ मात्र शाहूंबरोबर होते.
छत्रपती शाहूंनी चंद्रसेन जाधवाला जेव्हा सेनापती पद दिलेलं होतं त्यावेळी सेनाकर्ते हे जे पद आहे हे पद निर्माण केलेलं होतं ते बाळाजींना दिलेलं होतं. छत्रपती शाहूंसमोर निर्माण झालेल्या प्रचंड समस्यांवर मात करण्यासाठी बंडखोर मराठा सरदारांचा आणि ताराबाईचा बिमोड करणं शक्य नव्हतं. म्हणून छत्रपती शाहूंनी विश्वासू सेनाकर्ते हे जे पद होतं हे बाळाजी विश्वनाथांवर सोपवलेलं दिसून येतं आणि स्वतःचं सैन्य उभं करण्याचं काम केलेलं होतं. बाळाजी विश्वनाथावर हे सोपवलेलं होतं. बाळाजीने सुद्धा हे लष्कर उभारण्याचं अतिशय अवघड असं जे आव्हान आहे हे आव्हान स्वीकारलं. पण याच वेळी शाहूंची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट झाली. बाळाजीने अतिशय धैर्यानं अतिशय काय म्हणतो प्रामाणिकपणे ह्या परिस्थितीला सामोरं गेले आणि आपले मित्र पिलाजी जाधव आणि अंबाजी पंत पुरंदरे यांच्या सहाय्यानं कर्ज काढलं, नवीन सैन्य भरती केली, फौजेचं उत्तम असं संघटन केलं, लष्करी संघटन केलं. शाहूंचं जितकं म्हणून सामर्थ्य वाढवता येईल तितकं सामर्थ्य वाढवलं. हे कार्य अतिशय अल्पावधीमध्ये अत्यंत तडफेनं पूर्ण केलं. छत्रपती शाहूंची लष्कराची उणीव जी ही उणीव भरून काढली. 1711 हे जे वर्ष आहे मित्रांनो, हे वर्ष छत्रपती शाहूंच्या दृष्टीनं अतिशय कठीण होतं, अतिशय संकटाचं वर्ष असलेलं दिसून येतं. पण बाळाजीच्या भरवशावर छत्रपती शाहूंनी संकटावर मात केली. बाळाजी विश्वनाथांनी संकटकाळी शाहूंची बाजूची ही शाहूंची बाजू सावरलेली आपल्याला दिसून येते. लष्करी सामर्थ्य वाढल्यावर बाळाजी बंडखोर सरदारांकडे वळलेले आपल्याला दिसतात. आणि मग कृष्णराव खटावकर, कान्होजी आंग्रे, दमाजी थोरात, रंभाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण या बंडखोर सरदारांचा जो बंदोबस्त आहे हा बंदोबस्त बाळाजी विश्वनाथनी केला आणि दिल्ली मोहीम जी ही दिल्ली मोहीम मित्रांनो हातामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं बाळाजी विश्वनाथांचं कार्य जे होतं हे कार्य शाहूंचा पडता काळ जो होता ह्या शाहूंच्या पडत्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं होतं. कारण संकट काळामध्ये शाहूंची बाजू जी होती ही शाहूंची बाजू पडत्या काळामध्ये शाहूंची बाजू जी ही शाहूंची बाजू उचलून धरण्याचं आणि ती सावरण्याचं आणि ती पुढं नेण्याचं महत्त्वाचं कार्य जर कुणी केलं असेल तर हे जे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ ह्या पहिल्या पेशव्यांनी हे जे कार्य आहे हे कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. तर धन्यवाद मित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा.